राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारलाय राष्ट्रीय उद्याने यावर आधारित तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्न पाहायला मिळतील. मग ते राज्यसेवा असो किंवा सरळ सेवा. मग प्रश्न आहे जोड्या जोडवा यासाठी एकीकडे राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्य दिलेले आहेत, दुसरीकडे राज्य सांगितलेलं आहे. तर यामध्ये बांदीपूर, केवलादेव, इंद्रावती, मानस, दुसरीकडे राजस्थान, आसाम, कर्नाटक आणि छत्तीसगड. आपल्याला याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर आता बांदीपूर सगळ्यांना माहिती असेल कर्नाटकमध्ये आहे आणि प्रसिद्ध निलगिरी बायोस्फियर रिझर्व्ह आहे चा एक भाग म्हणून आहे आणि इथे हत्ती आणि वाघ संवर्धन केले जाते. त्याच्यानंतर केवलादेव हे राजस्थान मधलं एक राष्ट्रीय उद्यान आहे. सुरुवातीचं याचं नाव भरतपूर पक्षी अभयारण्य असं होतं, तर आता त्याला केवलादेव राष्ट्रीय उद्यान असं ओळखतात. त्याच्यानंतर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड मधील विजापूर जिल्हा आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रामुख्याने इंद्रावती नदी या राष्ट्रीय उद्यानातून वाहते आणि त्यामुळे त्याला इंद्रावती राष्ट्रीय उद्यान असं नाव पडलेलं आहे. त्याच्यानंतर मानस राष्ट्रीय उद्यान आहे आसाम मध्ये भूतान देशाच्या सीमेला लागून. हे राष्ट्रीय उद्यान युनेस्को जागतिक वारसा स्थळ, व्याघ्र प्रकल्प आणि बायोस्फियर रिझर्व्ह आहे. याच्या मध्यातून मानस नदी म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे ती वाहते, म्हणून याला मानस राष्ट्रीय उद्यान असं नाव पडलेलं आहे. या ठिकाणी सोनेरी माकड म्हणजे लंगूर आहे आणि जगातील सर्वात लहान रानडुक्कर आहे पिग्मी हॉक, अत्यंत दुर्मिळ प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीने याच्या जोड्या आपण बघतो. 3, 1, 4, 2 ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल. व्यतिरिक्त काही महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे जसं कैबुल लामजाऊ राष्ट्रीय उद्यान मणिपूर या ठिकाणी आहे. प्रसिद्ध लोकटक सरोवरामध्ये वसलेले आहे आणि जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान आहे. नंतर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ब्रह्मपुत्रा नदी या उद्यानाच्या सीमेवरून वाहते. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. एक शिंगे गेंडे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान केरळ या ठिकाणी पाहायला मिळते. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान ओडिसामध्ये. नंतर गीर आहे गुजरातमध्ये, आशियाई सिंहाचे एकमेव नैसर्गिक निवासस्थान म्हणू शकतो. सुंदरबन तर सगळ्यांना माहितीच आहे, पश्चिम बंगालमध्ये जगातील सर्वात मोठे खारफुटीचं वन आहे तिथेच पाहायला मिळते आणि रॉयल बेंगॉल टायगरचे घर म्हटलं जाते. भितरकनिका ओडिसामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे, खाऱ्या पाण्याच्या मगरीसाठी सर्वाधिक संख्या असलेले आणि ऑलिव्ह रिडले कासव आहेत, ते सगळं महत्वाची गोष्ट आहे. कुनो त्याच्यानंतर कुनो आहे, कुनो मध्य प्रदेशमध्ये आहे. नामिबिया दक्षिण आफ्रिकेतून आणलेले चित्त्यांचे पुनर्वसन केल्यामुळे सर्वाधिक चर्चेत असलेलं राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर हेमिस आहे लडाखमध्ये, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान हिम बिबट्यांसाठी प्रसिद्ध आहे. साऊथ बटन आयलँड अंदमान निकोबार या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटं लहान राष्ट्रीय उद्यान म्हणू शकतो अंदमान निकोबार या ठिकाणी. मध्य प्रदेशमध्ये भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने आहेत 12, हे सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा, गुगामल, पेंच, संजय गांधी, नवेगाव आणि चांदोली. आता महाराष्ट्रातील हे जे राष्ट्रीय उद्यान तुम्हाला सांगितले ते कोणत्या ठिकाणी आहेत आणि सर्वात मोठं महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान कोणतं आणि सर्वात छोटं कोणतं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.